नमस्कार, मी सरोज परब आज तुम्हाला दाखवणार आहे मालवणी मिसळ। चला सर्वप्रथम आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहू। आपण इथे घेतलाय 2 कप मूग आणि मटकी, त्याच्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला, मालवणी स्पेशल मसाला हा तुम्हाला कुठल्याही दुकानात भेटू शकतो, 1 कप बारीक चिरलेला टमाटर, कांदा लसूण मसाला, थोडं तेल, चवीनुसार मीठ, हळद, गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि 1 वाटी फरसाण। हा एक मसाला आहे ज्याच्यामध्ये सुकं खोबरं, ओलं खोबरं, कांदा मी भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर, आला लसूण आणि हिरवी मिरची यांची आपल्याला पेस्ट करायची आहे। बारीक ही पेस्ट वाटून घ्यायची आहे। कढई गरम झाली आहे, आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया, थोडंसं जरा जास्त, कारण आपण मिसळ बनवत आहोत। तेल गरम झालंय, आता त्याच्यामध्ये हा 1 वाटी कांदा चिरलेला आपण टाकूया, त्याला व्यवस्थित परतवून घेऊया। मीडियम गॅस ठेवायचा आहे। कांदा तेलात व्यवस्थित शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की कांदा तेलामध्ये पटकन शिजतो। आता कांदा थोडासा व्यवस्थित तेलामध्ये शिजलाय, आता आपण टमाटर घेऊया, 1 वाटी कांद्याला 1 वाटी टमाटर, आता व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया। कांदा आणि टमाटर व्यवस्थित शिजण्यासाठी आपण थोडा वेळ वाफेवर ठेवूया, गॅस मंद आचेवर असला पाहिजे। आता कांदा आणि टमाटर तेलामध्ये एकजीव झालेला आहे आणि कांदा आणि टमाटरने तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये मालवणी मसाला 1 ते 1.5 चमचा, थोडीशी चिमूटभर हळद, नंतर गरम मसाला आणि ह्यांना एकजीव करून घ्यायचं आहे तेलातच। तुम्हाला दिसत असेल की बाजूला तेल सुटलेलं आहे, ते व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि 1 मिनिट त्याला वाफेवर शिजवायला ठेवू। हे बघा व्यवस्थितपणे मसाला शिजलेला आहे, तो आपण एकदा ढवळू बघा, त्याचा कलरही आलेला आहे। आता यामध्ये आपण हा जो मसाला वाटून घेतलाय मिक्सरमध्ये तो ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हा मसाला परत ह्या तेलामध्ये आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत। लक्षात ठेवा, गॅस हा मंद आचेवरच असला पाहिजे। तुम्ही पाहू शकता मसाला आणि आपला कांदा टमाटर एकजीव झालेला आहे, आपलं वाटप पण एकजीव झालेलं आहे आणि ह्याला एक सुंदर असा कलर आलेला आहे। मूग आणि मटकी मिसळसाठी जे आपण भिजत घातलेले आहेत ते मूग आणि मटकी यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। आता आपण या मिक्सरमध्ये 2 कप पाणी घालणार आहोत। आपण मंद आचेवर शिजत ठेवूया 5 ते 8 मिनिटं। त्याच्यामध्ये मी 2 कप पाणी टाकलंय, पण तुम्हाला जर हे घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून 1 ते 1.5 कप पाणी ऍड करू शकता। अशा प्रकारे आपली ही उसळ तयार झाली आहे, हिला छान कड आला आहे आणि तुम्ही बघू शकता वर कलरही आला आहे। चवीनुसार मीठ, गार्निशिंगसाठी कोशिंबीर, ही आपली मिसळ आणि जिला आपण उसळ म्हणून पण खाऊ शकतो। वाह, माझी मिसळ तर नक्कीच एकदम तिखट झणझणीत मालवणी झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही ही मिसळ तुमच्या घरी ट्राय करा आणि मला तुमचे कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।